Hello everyone, myself Mr. Beralekar PP, Electrical Engineering Department, Vidyavardhini Institute of Technology, पाल. तर आज आपण या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा सेमिस्टर थर्डचा जो 5th नंबरचा सब्जेक्ट आहे, ज्याचं नाव तुम्हाला स्लाईडवरती दिसतं आहे, इलेक्ट्रिकल मटेरियल्स अँड वायरिंग प्रॅक्टिसेस. तर याच्या आपण सिलॅबसचा, प्रॅक्टिकलचा आणि एकंदरीत पूर्ण पॅटर्नचा रिव्ह्यू बघणार आहोत किंवा व्ह्यू बघणार आहोत, ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. ठीक आहे. तर सब्जेक्टचं नाव आहे इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिसेस. त्याचा कोर्स कोड आहे 22328. सेमिस्टर आहे थर्ड, डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे. आणि स्कीमा आहे IEE3 आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूयात की ओव्हरव्ह्यू ऑफ सब्जेक्ट, मार्किंग पॅटर्न, की हा नक्की सब्जेक्ट किती मार्क्सचा असणार आहे, पेपर काय असेल आणि इतर गोष्टी काय असतील ते आपण बघूयात. तर यामध्ये पहिला पॉईंट आहे तो काय, एंड सेमिस्टर थिअरी पेपर. म्हणजे काय, तर सेमिस्टर एंडला जो आपण थिअरी पेपर देतो बोर्ड एक्झामसाठी, तर तो थिअरी पेपर याचा 70 मार्क्सचा असेल. त्यानंतर सेकंड पॉईंट काय आहे, तर युनिट टेस्ट 1 and 2. तर तुमच्या युनिट टेस्ट 1 आणि 2 ह्या 20 मार्क्सच्या होतील आणि त्या दोन्हीचं ॲव्हरेज 20 मार्क्स तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सवरती देण्यात येईल, पेपरच्या परफॉर्मन्सवरती. थर्ड जो आहे तो आहे मायक्रो प्रोजेक्ट. तो 10 मार्क्ससाठी असेल. तुम्हाला 3 जणांच्या ग्रुपमध्ये मायक्रो प्रोजेक्ट्स देण्यात येतील, जे तुमच्या सिलेबस ओरिएंटेड किंवा प्रॅक्टिकल ओरिएंटेड असतील. मग ते छोटंसं एखादं मॉडेल असेल, वर्किंग मॉडेल असेल किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह मॉडेल असेल किंवा मार्केट सर्वे असेल किंवा एखादा थिअरी किंवा इंटरनेट सर्वे असेल थिअरी संबंधीचा, तर तो तुम्हाला ग्रुपमध्ये जाऊन कंप्लीट करायचा आहे. आणि यासाठी इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला 10 मार्क्स असतील. तुमचा परफॉर्मन्स याच्यावरती तुम्हाला ते मार्क्स देण्यात येतील. ठीक आहे. तर फोर्थ जो आहे ते प्रॅक्टिकल 50 मार्क्ससाठी. तर तुम्हाला टोटल 32 प्रॅक्टिकल्स आहेत. त्यासाठी तुम्हाला मॅन्युअल उपलब्ध होतं MSBTकडून. त्या मॅन्युअलच्या इन्स्ट्रक्शननुसार आपण डे टू डे किंवा प्रॅक्टिकल सेशननुसार प्रॅक्टिकल्स परफॉर्म करायचे आहेत. तर या प्रॅक्टिकलमध्ये तुमचं प्रॅक्टिकलचं जो ॲपिअरन्स आहे किंवा तुमचं प्रॅक्टिकल परफॉर्मन्स आहे किंवा तुमचं मॅन्युअल रायटिंग आहे, यावरती तुम्हाला काय करण्यात येतील, सेमिस्टरच्या एंडला आउट ऑफ 50 मार्क्स परफॉर्मन्सवरती मार्क्स देण्यात येतील. त्याच्यानंतर 5th नंबर आहे तो एंड सेमिस्टर प्रॅक्टिकल ओरल. सेमिस्टरच्या एंडला तुमच्या प्रॅक्टिकल किंवा थिअरी या दोन्हीवरती मिळून काय करण्यात येईल, एक प्रॅक्टिकल एक्झाम आणि त्याच्याचबरोबर ओरलसुद्धा घेण्यात येईल आणि त्याच्या परफॉर्मन्सवरती तुम्हाला 50 मार्क्स देण्यात येतील. असा हा टोटल सब्जेक्ट जवळपास 200 मार्क्सचा सब्जेक्ट आहे. थर्ड सेमिस्टरमधला सगळ्यात इझी सब्जेक्ट, पूर्णपणे थिअरॉटिकल. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम विचारत नाही. फक्त एक आहे की हा खूप लेंदी सिलॅबस आहे, सिलॅबस खूप जास्त आहे, फक्त थिअरी पॉईंट्स आहेत, त्याच्यामुळं लक्षात ठेवायला थोडंसं कठीण जातं. पण आपण ते सोप्या पद्धतीनं शिकूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तर तुम्हाला बेसिक काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे हा सिलॅबस चालू करायच्या आधी, की ज्या तुम्ही FEEमध्ये शिकला असाल किंवा बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये शिकला असाल. तर ते एकदा तुम्ही रिवाईज करून घ्या हे लेक्चर ऐकल्यानंतर किंवा हा ओव्हरव्ह्यू ऐकल्यानंतर. त्यानंतर आपण काय करूयात, आपल्या फर्स्ट चॅप्टरला स्टार्ट करूयात. ठीक आहे. तर हे ओव्हरव्ह्यू ऑफ सब्जेक्ट मार्किंग पॅटर्न या स्लाईडनंतर आपली थर्ड स्लाईड आहे कोर्स आउटकम्स. आता काय बघा की आपल्या कॉलेजला NBA मानांकन मिळालेलं आहे आणि त्याच्यानुसार आपण सब्जेक्टला काय म्हणतो, तर कोर्स म्हणतो. कोर्स आउटकम्स म्हणजे काय, की थोडक्यात सब्जेक्ट आउटकम्स, की सब्जेक्टमधनं आपल्याला काय आउटकम मिळणार आहे किंवा आपण काय शिकणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला खाली दिसत आहेत 1 to 5 असे 5 कोर्स आउटकम्स आहेत, की ते कुठले कुठले आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे. तर फर्स्ट जो आहे हा पहिल्या युनिटवरती बेस आहे, फॉलो सेफ प्रॅक्टिस व्हेन अंडरटेकिंग इलेक्ट्रिकल वर्क्स. तर जेव्हा आपण पहिला चॅप्टर एंड करू तेव्हा आपल्याला काय आलं पाहिजे, की कुठलंही इलेक्ट्रिकल वर्क जेव्हा आपण करू ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकलमध्ये,
तेव्हा आपण काय केलं पाहिजे की सगळ्या सेफ प्रॅक्टिस ज्या आहेत किंवा जी सेफ्टी आहे ती आपण फॉलो केली पाहिजे. मग हे आपण कशात शिकणार आहे, तर पहिल्या युनिटमधनं शिकणार आहे. ठीक आहे. सेकंड काय बघा, सिलेक्ट रिलेव्हंट कंडक्टर अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्लॅश मॅग्नेटिक मटेरियल्स. ठीक आहे. तर सेकंड चॅप्टर जेव्हा एंड होईल तेव्हा ते आपण चॅप्टरमधून आपल्याला काय आलं पाहिजे की एखाद्या सिस्टीमसाठी आपण कंडक्टर कसा निवडायचा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल कसं निवडायचं, किंवा मॅग्नेटिक मटेरियल जर लागत असेल तर ते कसं निवडायचं. मग हे निवडण्यासाठी आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे, तर कंडक्टर कुठल्या टाईपचे आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल कुठल्या टाईपचे आहेत, किंवा मॅग्नेटिक मटेरियल कुठल्या टाईपचे आहेत, त्याचबरोबर त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याच्या डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे. ते आपण कशामध्ये शिकू, सेकंड चॅप्टरमध्ये. आणि जेव्हा सेकंड चॅप्टर आपला एंड होईल ते आपल्याला काय आलं पाहिजे की एखादी सिस्टीम जर तुम्हाला सांगितली की या सिस्टीमसाठी तुम्हाला कंडक्टर निवडायचं आहे किंवा मॅग्नेटिक मटेरियल काय करायचं आहे, चूज करायचं आहे, तर ते तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर थर्ड जो आउटकम आहे तो आहे सिलेक्ट रिलेव्हंट इन्सुलेटिंग मटेरियल. ठीक आहे. ते बाय मिस्टेक मटेरियल्स डबल पडले, तर त्याचा आउटकम काय आहे, सिलेक्ट रिलेव्हंट इन्सुलेटिंग मटेरियल. तर जसं आपण कंडक्टिंग मटेरियल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल सेकंडमध्ये बघतोय, तसंच थर्डमध्ये आपण काय शिकायचं आहे शेवटपर्यंत की इन्सुलेटिंग मटेरियल आपण कसं सिलेक्ट करायचं आहे एखाद्या सिस्टीमसाठी. ठीक आहे. फोर्थ काय बघा, परफॉर्म डिफरंट टाईप्स ऑफ वायरिंग ऑर केबलिंग ॲक्टिव्हिटीज. आता फोर्थ चॅप्टरच्या एंडअपला आपण काय शिकलं पाहिजे किंवा आपण काय असलं पाहिजे आपल्याकडं, तर कुठल्या कुठल्या प्रकारची वायरिंग आहेत, कुठले वायरिंगचे प्रकार आहेत, मग ते रेसिडेन्शियल असतील, मग ते कमर्शियलसाठी असतील किंवा ते इंडस्ट्रीयलसाठी असतील. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी आपण केबलिंग वापरतो म्हणजे केबल्स वापरतो आहे थोडक्यात, तर त्या केबल्स कुठल्या कुठल्या आहेत, त्या केबल्सचे टाईप काय आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन काय आहे, ते कुठं यूज करतात किंवा ही सिस्टीम कुठं आहे, हे आपण काय करायचं आहे या चॅप्टरच्या माध्यमातून शिकायचं. जो लास्ट आहे तो काय बघा, इम्प्लिमेंट रिलेव्हंट अर्थिंग सिस्टीम. तर ह्या शेवटचा चॅप्टर जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आपण काय शिकायचं आहे की नक्की अर्थिंग कशाला म्हणायचं, अर्थिंगची गरज काय आहे, आणि अर्थिंगचे कुठले कुठले टाईप आहेत, जेणेकरून काय होईल, हा चॅप्टर जेव्हा संपेल तेव्हा आपल्याला जर सांगितलं की एखाद्या ह्या बिल्डिंगसाठी आपल्याला अर्थिंग करायचं आहे, तर ते आपल्याला प्रॉपर अर्थिंग करता आलं पाहिजे. म्हणजे अगदी कंडक्टर निवडीपासून, त्याचे मेजरमेंट्स घेण्यापासून आणि त्याचं मटेरियल चूज करण्यापर्यंत आपण ती अर्थिंग सिस्टीम काय करता आली पाहिजे, आपल्याला इन्स्टॉल करता आली पाहिजे. ठीक आहे. तर हे आहेत कोर्स आउटकम्स. म्हणजे टोटल हे 5 आउटकम्स आपल्याला काय झाले पाहिजेत, जेव्हा आपला पूर्ण सिलेबस एंडअप होईल तेव्हा आपल्याला काय करता आले पाहिजेत की हे 5च्या 5 आउटकम्स आपल्यामध्ये असले पाहिजेत, तरच हा सब्जेक्ट आपल्याला समजला असं होऊ शकतं. ठीक आहे. तर सब्जेक्टच्या नावामध्येच काय बघा की इलेक्ट्रिकल मटेरियल्स अँड वायरिंग प्रॅक्टिसेस. म्हणजेच काय की याचे 2 भाग पडतात या पूर्ण सिलेबसचे. एक म्हणजे इलेक्ट्रिकल वायरिंग, म्हणजे वायरिंगचे कुठले कुठले टाईप्स आहेत, त्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स कुठले आहेत, टूल्स कुठले आहेत. आणि सेकंड जो पडतो तो म्हणजे काय, सेफ्टी प्रॅक्टिस किंवा वायरिंग प्रॅक्टिस. तर वायरिंग प्रॅक्टिस म्हणजे कुठले वायरिंगचे टाईप्स आहेत. ठीक आहे. तर असा सगळा मिळून जर याचा ओव्हरव्ह्यू बघितला तर याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की इलेक्ट्रिकल मटेरियल्स कुठले आहेत आणि ते मटेरियल्स यूज करून आपण कुठल्या प्रकारचं वायरिंग करू शकतो किंवा कुठल्या प्रकारचं इन्स्टॉलेशन करू शकतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या इन्स्टॉलेशन्समध्ये आपण कुठले सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो करतो. ठीक आहे. तर नेक्स्ट स्लाईड आहे ती काय बघा, युनिट्स ओव्हरव्ह्यू. म्हणजे आपले युनिट्स किती आहेत आणि त्याचे मार्क्स किती आहेत किंवा त्याचं वेटेज काय आहे. ठीक आहे. तर फर्स्ट जे आहे ते वायरिंग कंपोनंट्स, टूल्स अँड सेफ्टी डिव्हायसेस. तर याच्यामध्ये सरळ दिसतं आहे की हा 3 भागामध्ये काय केलेला आहे, डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. पहिल्यामध्ये काय, वायरिंग कंपोनंट्स, ते कुठले आहेत. सेकंड टूल्स कुठले आहेत. आणि थर्ड सेफ्टी डिव्हायसेस कुठले. तर हा 14 मार्क्सचा काय आहे चॅप्टर. सेकंड काय आहे बघा, कंडक्टर्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल्स. इथं पण मटेरियल्स डबल कॉपी झाले, फक्त ते समजून घ्या. कंडक्टर्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय बघा की कंडक्टर्स कुठले आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. तसंच निम्म्या चॅप्टरमध्ये काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल्स कुठले आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. ठीक आहे. तर हा पण 14 मार्क्सचा चॅप्टर आहे. त्यानंतर थर्ड जो आहे तो काय बघा, इलेक्ट्रिकल इन्सुलेटिंग मटेरियल्स. ठीक आहे. तर
त्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला की कुठल्या प्रकारचे इलेक्ट्रिकल इन्सुलेटिंग मटेरियल्स आहेत. ठीक आहे, त्याच्या पुन्हा प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स म्हणजे ते कुठं नक्की यूज करतात, इन्सुलेटिंग मटेरियलची गरज काय आहे, हे सगळं आपल्याला काय बघायचं आहे थर्ड चॅप्टरमध्ये बघायचं. ठीक आहे, तर आता सब्जेक्टप्रमाणे बघा, पहिले 3 चॅप्टर्स काय सांगतात आपल्याला, इलेक्ट्रिकल मटेरियल्स. बरोबर आहे, म्हणजे आपला जो सब्जेक्टचं नाव आहे इलेक्ट्रिकल मटेरियल्स अँड वायरिंग, त्यामधलं पहिले 3 चॅप्टर्स आपल्याला इलेक्ट्रिकल मटेरियल्स काय आहेत ते सांगतात. आता पुढचे 2 आहेत ते काय सांगतात आपल्याला, वायरिंग प्रॅक्टिसेस. मग त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, फोर्थ चॅप्टर इलेक्ट्रिकल वायरिंग. ठीक आहे, हाच 14 मार्क्सचा चॅप्टर आहे. सॉरी, थर्ड चॅप्टर हा 16 मार्क्सचा आहे. फोर्थ चॅप्टर इलेक्ट्रिकल वायरिंग हा 14 मार्क्सचा आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे वायरिंग असतात, रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, इंडस्ट्रियल असेल. ठीक आहे, तर हे कुठल्या प्रकारचे वायरिंग्स असतात, त्याचे टाईप्स काय आहेत, त्याच्या लेआउट्स काय असतात, म्हणजे डायग्रॅम कशी ड्रॉ करायची, हे सगळं आपल्याला काय करायचं आहे या चॅप्टरमध्ये शिकायचं. आणि लास्ट जो चॅप्टर आहे तो म्हणजे अर्थिंग सिस्टीम. तर हा 12 मार्क्सचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की व्हॉट इज मीन बाय अर्थिंग, व्हॉट इज द यूज अँड पर्पज अँड नीड ऑफ अर्थिंग, देन व्हॉट आर द टाईप्स ऑफ अर्थिंग, अँड देन व्हाय वी यूज अर्थिंग सिस्टीम. ठीक आहे, तर हे सगळं आपल्याला काय करायचं आहे फिफ्थ चॅप्टरमध्ये बघायचं. तर हा 12 मार्क्सचा चॅप्टर आहे. सिलेबस असा इझी आहे, फक्त लेंदी आहे, कारण का तर पूर्णपणे थिअरी आहे. ठीक आहे, तर आज आपण ह्या लेक्चरच्या लास्ट स्लाईडमधून काय करणार आहोत, युनिट फर्स्ट जे आहे तर याचा ओव्हरव्ह्यू बघणार आहे की ह्या युनिट फर्स्टमध्ये आपण नक्की काय शिकायचं आहे. ठीक आहे, तर युनिट फर्स्ट नाव काय बघा, वायरिंग कंपोनंट्स, टूल्स अँड सेफ्टी डिव्हायसेस. टूल्स जरा डबल कॉपी झाले, वायरिंग कंपोनंट्स, टूल्स अँड सेफ्टी डिव्हायसेस. ठीक आहे, तर त्याच्यामधला पहिला पॉईंट काय बघा, आई रूल्स ऑफ सेफ्टी. ठीक आहे, आई रूल्स म्हणजे काय, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स. ठीक आहे, आता इथं काय म्हटलं बघा, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स ऑफ सेफ्टी. पुढं काय म्हटलं आहे, 18 नंबर्स. तर रूल्स तसे खूप आहेत, त्यातले आपण किती शिकायचे आहेत, 18 रूल्स शिकायचे आहेत. आता हे जे रूल्स आहेत हे तुम्हाला एक्झामला 2 मार्क्सला किंवा 4 मार्क्सला कंपल्सरी विचारतात. जर 2 मार्क्सला विचारले तर फक्त त्याचं टायटल विचारतात, आणि जर 4 मार्क्सला विचारलं तर तुम्हाला त्याचं काय डिस्क्रिप्शनसुद्धा 2 ओळीमध्ये 4 ओळीमध्ये काय करायला लागतं, लिहावं लागतं. तर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स ऑफ सेफ्टी म्हणजे काय, की जेव्हा आपण एखादं वायरिंग इन्स्टॉलेशन करत असतो किंवा एखादं काय करत असतो, वायरिंगचं इन्स्टॉलेशन असेल किंवा त्याला काय म्हणतो की आपण मेंटेनन्सचं वर्क करत असू, तर अशा ठिकाणी काय करायला लागतं की आपल्याला काय करायला लागतं, सेफ्टी रूल्स जे आहेत, किंवा अर्थिंग आपण प्रोव्हाइड करत असू किंवा आपण डिस्ट्रीब्युशन लाईन प्रोव्हाइड करत असू, तर अशा ठिकाणी आपल्याला हे सेफ्टी प्रिकॉशन्स काय करावे लागतात, फॉलो करावे लागतात. तर त्याचे जे रूल्स आहेत हे आपल्याला काय करतो, इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट जो आहे तो आपल्याला काय करून देतो, रेग्युलेट करून देतो. तर त्याचे खूप सारे रूल आहेत, पण आपल्याला सध्या सिलेबसला किती आहेत, 18 रूल्स आहेत. ते रूल नंबर 29 स्टार्ट होतात. ठीक आहे, तर ते आपण काय करायचे आहेत, टायटल, त्याचं डिस्क्रिप्शन, ठीक आहे, हे आपल्याला काय करायचं आहे ह्या पॉईंटमध्ये बघायचं आहे. सेकंड काय बघा, सेफ्टी टूल्स यूज्ड इन वायरिंग. आता सेफ्टी टूल्स फॉर एक्झाम्पल दिले बघा, प्लायर, स्क्रूड्रायव्हर, टेस्ट लॅम्प, क्रिम्पिंग टूल, SWG अँड नाईफ. हे मी उदाहरण म्हणून दिलेत, खूप सारे टूल्स आहेत. तर सेफ्टी टूल्स म्हणजे काय बघा, की जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन करत असतो किंवा कुठल्याही वायरिंगचं काम करत असतो किंवा कुठल्याही अर्थिंग सिस्टीम प्रोव्हाइड करायचं काम करत असतो, तेव्हा 2 गोष्टी बघायच्या असतात. ते म्हणजे काय, की एक म्हणजे ते वायरिंग जे आहे हे प्रॉपर गाईडलाईन्सनुसार असावं, आणि सेकंड म्हणजे काय, तर हे सगळं पूर्ण करत असताना जो ऑपरेटर आहे किंवा जो मॅन ऑन वर्क आहे त्यानं पूर्णपणे सेफ्टी बाळगणं काय गरजेचं आहे. तर ही सेफ्टी बाळगत असताना त्या ठिकाणी जे टूल्स असतात तर ते आपल्याला नक्की काय करत असतात, हे इलेक्ट्रिकल सेफ्टी प्रोव्हाइड करत असतात. ठीक आहे, मग ते कुठले आहेत, प्लायर आहे. आता यातले बरेचसे वर्ड तुम्ही ऐकला असाल, प्लायर ऐकला असाल, ज्याला आपण पक्कड म्हणतो. तर ह्या प्लायर कशासाठी यूज करायचं, आपल्याला फक्त प्लायर एकच माहीत असते, आणि ह्या प्लायरचे काय असतात, आपण बरेचसे टाईप्स आहेत, ते कुठले टाईप्स कुठल्या ठिकाणी यूज करायचे हे सुद्धा आपण याच्यामध्ये काय करायचं आहे, बघायचं आहे. सेकंड जो आहे तो स्क्रूड्रायव्हर. आता स्क्रूड्रायव्हर आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की स्टारचा असतो, स्टबी असतो, प्लसमधला असतो, मायनसमधला असतो, बरोबर आहे ना. तर हे काय प्लस मायनस स्टार मी काय सांगितलं, तर त्या स्क्रूड्रायव्हरच्या टिपची
जी पोझिशन असते त्याच्यावरून ते सांगितलं. तर हे स्क्रूड्रायव्हर्स कुठले आहेत? काही बघा स्क्रूड्रायव्हर्स कसे असतात बघा, खूप जास्त थिक असतात, जाड असतात. काही स्क्रूड्रायव्हर कसे असतात, अगदी लेंथनं कमी असतात, बरोबर आहे ना. काही स्क्रूड्रायव्हर काय असतात, लेंथनं जास्त असतात. तर याचं कारण आपल्याला माहीत नसतं की हे असं का आहे, किंवा काहीची टीप कशी असते, प्लसमध्ये असते, काहीची टीप कशी असते अशी मायनसमध्ये असते, काहीची टीप कशी असते स्टारमध्ये असते. स्टारमध्ये पण फरक असतात, 4 स्टार वेगळा असतो आहे, 6 वेगळा असतो आहे, 8 स्टार वेगळा असतो आहे, ठीक आहे. तर यामधले जे जे अवेलेबल स्क्रूड्रायव्हर्स आहेत, मग त्याचं मागचं आपण कारण बघायचं आहे की हा स्टारच काय आहे, याची लेंथ कमीच का आहे, याची लेंथ जास्तच का आहे, किंवा याचा थिकनेस जास्त का आहे. तर हे सगळं आपण स्क्रूड्रायव्हर याच्यामध्ये विथ डिटेल डायग्रॅम आणि विथ टेक्निकल स्पेसिफिकेशन आपल्याला काय करायचं आहे, बघायचं. त्यानंतर टेस्ट लॅम्प म्हणून असतो, जो आपण सर्किट टेस्ट करायसाठी यूज करतो. त्यानंतर क्लिम्पिंग टूल कशाला म्हणायचं, हे खूप मोठं आपलं इम्पॉर्टंट टूल आहे, ते बघायचं आहे. त्याच्यानंतर SWG असं दिलं आहे. तर SWGचा लॉंग फॉर्म जो आहे तो स्टँडर्ड वायर गेज. तर आता स्टँडर्ड वायर तर सोडा, पण तुम्ही गेज हा वर्ड नक्की ऐकलेला असणार आहे. कुठं ऐकलेला असणार आहे, तर जिथं फॅब्रिकेशन वर्क होतं तर त्या ठिकाणी शीट मेटल यूज करतात, म्हणजे पत्रा यूज करतात. तर त्या पत्र्याच्या गोष्टीमध्ये आपण काय ऐकलेला असतो, हा गेज हा शब्द ऐकलेला असतो. तर तो सेम गेज किंवा ती गेज मेजरमेंट आपण इलेक्ट्रिकल कंडक्टरसाठी सुद्धा काय करतो, यूज करतो. त्यासाठी एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट डिझाईन केलेलं आहे, तर त्यालाच काय म्हणायचं, स्टँडर्ड वायर गेज, ठीक आहे. तर ते काय असतं, ते कसं यूज करायचं, किंवा त्याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स काय आहेत, तर ते काय करायचे आपल्याला बघायचे. तर याच्यातला शेवटचा पॉईंट आहे तो काय आहे, नाईफ. आता नाईफ म्हणजे काय, चाकू. तर चाकूचं आता इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये काय काम, तर त्यातलं एकच उदाहरण देतो की चाकू काय करतो की जे वायरचं इन्सुलेशन आहे ते रिमूव्ह करायचं काम करतं, ठीक आहे. तर असं आपल्याला या सेकंड पॉईंटमध्ये काय बघायचं आहे, तर सेफ्टी टूल्स यूज इन वायरिंग ते कुठले कुठले आहेत, त्याचे टाईप्स काय आहेत, त्याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, आणि त्याचे ॲप्लिकेशन्स काय, विथ डायग्रॅम आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. आणि याच्यावरती काय पडतं, पेपरला नक्की क्वेश्चन असतो, डायग्रॅम, ड्रॉ द डायग्रॅम ऑफ स्क्रूड्रायव्हर विथ डिटेल, अशा प्रकारचं काय असतो, क्वेश्चन असतो, ठीक आहे. थर्ड आहे ॲक्सेसरीज. आता सेफ्टी टूल्स तर झाले, आता थर्डमध्ये काय दिलं आहे, ॲक्सेसरीज. तर ॲक्सेसरीजमध्ये एक फॉर एक्झाम्पल काय लिहिलं आहे बघा मी, तर सेफ्टी हँड ग्लव्ज, त्यानंतर सेफ्टी बूट्स, गॉगल्स एटसेट्रा, ठीक आहे. मग मी काय म्हटलं की हे कुठलंही इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन करताना सेफ्टी इज काय असते, नेसेसिटी असते. मग त्यासाठी सेफ्टी हँड ग्लोव्ज कुठले वापरतात, सेफ्टी बूट्स का वापरतात, गॉगल्स का वापरतात, प्रत्येक कुठं कुठं वापरतात, बरं त्याची क्वालिटी काय असली पाहिजे की कुठलेही हँड ग्लोव्ज आपल्याला चालतील, नाही चालणार, ठीक आहे. किंवा जी व्होल्टेज रेंज असते, समजा आता 11 kV पर्यंतची रेंज आहे, तर त्यासाठी कुठले ग्लोव्ज वापरले पाहिजेत, 33 kV पर्यंतची रेंज आहे त्याला कुठले वापरले पाहिजेत, किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर त्यासाठी काय वापरलं पाहिजे, सेफ्टी बूट्स कुठले वापरले पाहिजेत, त्यामध्ये काही क्वालिटी ठरलेली असते का, किंवा त्याचं स्टँडर्ड स्पेसिफिकेशन्स असतात का. तर हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, ॲक्सेसरीजमध्ये बघायचं, ठीक आहे. फोर्थ जो आहे तो काय आहे, कॉम्पोनंट्स यूज्ड इन वायरिंग, फॉर एक्झाम्पल MCB, ELCB, स्विचेस, सॉकेट्स, प्लग्स एटसेट्रा, ठीक आहे. आता MCB म्हणजे काय, फ्युजेस सगळ्यांना माहीत असतील. तर आत्ता आपल्या घरामध्ये जर बघितलात तुम्ही रिसेंटली 10 वर्षामध्ये, तर या फ्युजेसची जागा कोणी घेतलेली आहे, तर MCB. आता MCBचा लॉंग फॉर्म काय आहे, मिनिएचर सर्किट ब्रेकर. मी अनेकदा सांगतो, मिनिएचर सर्किट ब्रेकर. तर आता हे MCBचं आपण काय बघायचं आहे की MCB वरून दिसतो कसा, त्याच्यानंतर त्याचं इंटरनल वर्किंग काय आहे, हा MCB नक्की सर्किटमध्ये कुठल्या ठिकाणी यूज करतात, त्याच्यानंतर तो त्याच ठिकाणी का यूज करतात. त्यानंतर जर वेगवेगळे सर्किट असतील, म्हणजे समजा घरामध्ये असेल तर कुठल्या प्रकारचा MCB यूज करायचा, समजा एखादा कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल, म्हणजे काय की एखादं थिएटर असेल किंवा मॉल असेल, अशा प्रकारची जर मोठ्या वस्तू असतील, किंवा अपार्टमेंट असेल, तर अशा ठिकाणी काय करायचा, तर कुठल्या प्रकारचा MCB यूज करायचा. किंवा एखादं वर्कशॉप असेल, किंवा एखादी इंडस्ट्री असेल, शुगर फॅक्टरी असेल, अशा प्रकारच्या मोठ्या गोष्टी जर असतील तर त्या ठिकाणी कुठला MCB यूज करायचा, आणि तो तिथेच का यूज करायचा, किंवा त्याचे कुठले टाईप्स आहेत, तर आपल्याला ते काय करायचे आहेत, ह्या MCB या पॉईंट अंडर बघायचे. सेकंड जो आहे तो ELCB. तर ELCBचा लॉंग फॉर्म काय, अर्थ लिकेज सर्किट
ब्रेकर. ठीक आहे. तर ELCB कशाला म्हणायचं, ELCBचे पण इंटरनल पार्ट्स कुठले आहेत, ते कसे वर्क होतात, ELCBचे टाईप कुठले आहेत, कुठला टाईप कुठल्या ठिकाणी यूज करतात, कुठल्या इन्स्टॉलेशनसाठी यूज करतात, ते आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे. त्यानंतर काय बघा, स्विचेस म्हणजे काय, जे घरामध्ये आपण आता ऑन ऑफसाठी काय वापरतो स्विचेस. त्यातला 1-2 स्विचेस आपल्याला माहीत असतात. 1 वे स्विच एक माहीत असतो, SPT स्विच, सिंगल पोल स्विच माहीत असतो, आणि कुठला 2 वे स्विच माहीत असतो की जो आपण स्टेअर केससाठी वापरतो, बरोबर आहे ना. तर अशा गोष्टी आपल्याला माहीत आहेत. पण हे सोडून आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे स्विचेस आहेत किंवा त्या स्विचेस कशावरती डिपेंड करतात, त्याचं ऑपरेशन कशावरती डिपेंड करतं, त्याचबरोबर त्याचे रेटिंग्स काय असतात, म्हणजे ते कुठे यूज करावे. घरातला जो स्विच आहे जो आपण नेहमी यूज करतो, एखाद्या बल्बसाठी यूज करतो, तो सेम स्विच आपण मोटरसाठी नेऊन लावला तर चालेल का, बरोबर आहे ना. किंवा तोच स्विच जो मोटरचा आहे तो आपण घरात आणून बसला तर चालेल का, तो चालणार की नाही चालणार, याचं कारणसुद्धा आपण कुठं बघायचं, या टॉपिक अंडर बघायचं. त्यानंतर काय, सॉकेट्स. आता नक्की सॉकेट्स म्हणायचं कशाला, त्यानंतर सॉकेट्स किती रेटिंगचे असतात, कुठल्या कुठल्या टाईप्सचे असतात. ठीक आहे. तर ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. कन्स्ट्रक्शन काय असतं, वरून कसे दिसतात, त्याचं इंटरनल मॉडिफिकेशन कसं असतं, ते तसंच का केलेलं असतं, त्यामागं काय कारण आहे, हे आपल्याला काय या सॉकेट्समध्ये बघायचं आहे. त्यानंतर प्लग्स कशाला म्हणायचं, प्लग्सचे वेगवेगळे टाईप्स कुठले आहेत. ठीक आहे. आपण घरामध्ये कुठला यूज करतो किंवा अजून बाहेर कुठला यूज करतो, हे सगळं आपण याच्यामध्ये बघायचं. आणि लास्ट जो आहे तो केबल्स अँड कंडक्टर्स. तर नक्की कंडक्टर आणि केबलमध्ये काय फरक आहे. आपण वायर म्हणतो, त्यालाच केबल म्हणतो, त्यालाच परत वायर म्हणतो, त्यालाच परत कंडक्टर म्हणतो. त्यामुळे आपण कन्फ्यूज असतो की नक्की कंडक्टर काय, केबल काय आणि वायर काय. तर ह्या चॅप्टरच्या एंडमध्ये आपल्याला ते कळून जातं की नक्की कंडक्टर कशाला म्हणायचं, नक्की वायर कशाला म्हणायचं, आणि नक्की केबल कशाला म्हणायचं. ठीक आहे. तर फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण हे सगळं ओव्हरव्ह्यूमध्ये शिकणार आहोत. तर नेक्स्ट लेक्चरपासून आपण आपला पहिला चॅप्टर चालू करतो आहे, आणि पहिल्या चॅप्टरमधला पहिला पॉईंट आहे आई रूल्स ऑफ सेफ्टी. ठीक आहे. तर हे 18 रूल्स आहेत, ते एका 2 लेक्चरमध्ये आपले काय होतील, होऊन जातील. ठीक आहे. हा एक ओव्हरव्ह्यू होता इलेक्ट्रिकल मटेरियल्स अँड वायरिंग प्रॅक्टिसेसचा. होप सो तुम्हाला हा ओव्हरव्ह्यू लक्षात आला असेल, किंवा सब्जेक्ट हा कसा आहे नक्की ते पण कळालं असेल. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात, जिथं आपण पहिल्या चॅप्टरमधला पहिला पॉईंट शिकू, आई रूल्स ऑफ सेफ्टी. ठीक आहे. थँक्यू.